मंडळ आयोजित श्रावण मास प्रवचन मालेचा आजचा 8वा दिवस। इथे उपस्थित गुरुवर्य, पितृतुल्य, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व मातृशक्ती जे दररोज सातत्याने श्रवण भक्तीचा आनंद घेण्यासाठी येतात, यांचं श्री बालाजी देवस्थान मंडळाच्या वतीने मी वैशाली जोशी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या प्रवचन मालेचा 8वं पुष्प गुंफण्याकरता आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेले आहेत श्रीमती नीलाताई देशपांडे। श्रीमती नीलाताई देशपांडे यांचा प्रवचनाचा विषय आहे दृश्य निरसन। मी नीलाताईंना विनंती करते की त्यांनी श्री समर्थांच्या फोटोला व बालाजीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपलं स्थान ग्रहण करावं। श्रीमती नीलाताई देशपांडे यांच्या स्वागतासाठी मी सौ चित्रा दाणीला इथे आमंत्रित करते। दासबोध, तुळशी वृंदावन व श्रीफळ देऊन श्री बालाजी देवस्थान तर्फे श्रीमती नीलाताईंचं स्वागत करावं। आजच्या प्रवचन मालेच्या प्रमुख वक्त्या श्रीमती नीलाताई देशपांडे यांचा थोडक्यात परिचय करून देते। श्रीमती नीला दीपक देशपांडे, MA अर्थशास्त्र, LLB ॲडव्होकेट, 25 वर्ष वकील म्हणून काम केले। मोफत कायदेविषयक सल्ला समितीचे सदस्य म्हणून सुद्धा काम केले आहे। समर्थ उपासक मंडळाची 1990 पासून सदस्य आहेत। गेल्या 10 वर्षापासून अध्यक्षा म्हणून काम करीत आहेत। दासबोध व इतर संत साहित्याचे अभ्यास करण्याची यांची आवड आहे। मी नीलाताईंना विनंती करते त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जैत्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पावली प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्र, हनुमंत, रामदास स्वामी ज्याच्या कृपा छत्राखाली आपण इथे एकत्र जमलो आहोत
ते श्री व्यंकटेश बालाजी भगवान, माझे गुरु, माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना, ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते, अधिकारी श्रोते यांना सर्वांना सप्रेम अभिवादन करते आणि मी काय जे चिंतन केलं आहे ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. श्रावण मासानिमित्त ही जी प्रवचनमाला आहे त्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजते. कारण अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा असं समर्थ म्हणतात. मला माहिती आहे इथले वर्षानुवर्ष इथे प्रवचनमाला होतात, अगदी मोठमोठ्या अधिकारी व्यक्तींची इथे प्रवचन होतात, श्रोत्यांचं पण वर्षानुवर्ष श्रवण झालेलं आहे, असे तयार कानाचे श्रोते इथे आहेत. त्यामुळे अशांच्या पुढे बोलायला केव्हाही आपल्याला चांगलं वाटतं आणि आपण काय जे चिंतन केलं आहे त्यांच्या पुढे मांडावं आणि आपण केलेलं चिंतन बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावं, अशी या प्रामाणिकतेतून मी इथे बोलायचं धाडस केलेलं आहे. श्रोते तुम्ही परम दक्ष, अलक्ष्यासी लाविता लक्ष, असे सगळे श्रोते आहेत जे नाना अर्थावृत्ताचे भोगते, जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते, असे सगळे श्रोते आहेत. आणि मग काय आहे, यांच्या पुढे केव्हाही बोलायला चांगलं वाटतं. आणि काय आपण होतं की जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी, असा प्रश्न पडतो नेहमी. परंतु समर्थ म्हणतात आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कुठेच नाही, वेडे वाकुडे गाय न करी तुझाची म्हणविन. असं जे काय आपल्याला येतं ते म्हणजे वयाकडे नका पाहू तुम्ही, वय मोठं आहे म्हणून सगळं येतं. आमच्या कोर्टामध्ये मला आठवतं दामले वकील साहेब होते, ज्येष्ठ विधिज्ञ, ते नेहमी म्हणायचे लॉंग स्टँडिंग म्हणजे काय, म्हणे लॉंग स्टँडिंग म्हणजे काय, नथिंग टू डू विथ अंडरस्टँडिंग, म्हणजे काय वय आहे म्हणून त्यांना सगळं येतच असं काही नाही आहे. तर याच्यामध्ये सुद्धा शिकण्यासारखं खूप असतं. त्याच्यामुळे आणि मी नम्रपणे एक आपल्याला सांगते की आपल्यामुळे नाही मी बोलतो, बोलविता धनी वेगळाची, चाळून की मंजुळ बोलत सेवाणी, बोलविता धनी वेगळाची. तसं मी जे बोलणार आहे तो माझा बोलविता धनी वेगळाच आहे. माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आणि आदरणीय मंदाताई परमपूज्य मंदाताई गंदे यांच्या मुखातून मी जे काय श्रवण केलं आहे त्याच्या आधारावर जे काय मला समजले, मी चिंतन करू शकते ते मी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्यांचं पण ऋण माझ्यावर आहेच. आता आपण आजचा आपला ही दासबोधाची हे आहे ग्रंथराज दासबोधाची प्रवचनमाला आहे. याच्यामध्ये आपल्याला दासबोध आजचा माझा विषय आहे की दृश्य निरसन. पण त्याआधी आपण कसं की आता आपण दासबोधाचा अभ्यास करणार आहोत, दासबोधाची वैशिष्ट्य काय आहे, दासबोध ग्रंथामध्ये काय काय आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहू. तर समर्थांचं विपुल असं वाङ्मय आहे. समर्थांनी नुसतं दासबोध नाही लिहिला, दासबोध त्यांचा कसा प्रसिद्ध आहे, त्यांच्या सगळ्या ग्रंथामध्ये ज्याला मेरुमणी म्हणतात, मुकुटमणी म्हणतात, लोकप्रियता प्राप्त झाली आहे असा तो दासबोध आहे. पण समर्थांचं अफाट असं वाङ्मय आहे. त्यांचं म्हणजे कविता समुद्रच आहे. स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे असं म्हटलं तर समर्थांनी सांगितलं आणि बरोबर एका टक्क्यात सांगून त्यांनी लिहिलं आणि कल्याण स्वामींनी ते लिहून घेतलेलं आहे. त्यांचं वाङ्मय म्हणजे किती आहे, आत्माराम आहे, दासबोध आहे, 21 समासिक जुना दासबोध आहे, भीमस्तोत्र आहे, त्याच्यानंतर युद्धकांड आहे, रामायण आहे, पत्र आहे, अभंग आहे, कितीतरी आहे. तर मी एक थोडासा तक्ताच तुम्हाला वाचून दाखवते कारण त्याच्यामध्ये वेळ जाऊ नको किंवा काही मी एखादं विसरू शकेल. त्याच्यानंतर अनेक काव्य प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. 11 लघु काव्य आहेत त्यांचे. दासबोध म्हणजे 20 दशकी हा जो आपण आज जो दासबोध वाचतो आपल्याजवळ जो आहे तो दासबोध, पण त्याच्या आधी एक 21 समासाचा दोना दासबोध होतो, आत्माराम होता. आणि दासबोधाच्या किती ओव्या आहेत, 7751 ओव्या आहेत. जोनाट पुरुष, अंतर्भाव, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानसपूजा, 21 समासी, जनस्वभाव निरूपण आणि हे सगळं मिळून 2741 ओव्या. ओवी शतक, 100 ओव्यांचं एक शतक, असे 14 ओवी शतक त्यांनी लिहिलेलं आहे. स्फुट अभंग 2470 आहेत. अष्टाक्षरी, लघुकाव्ये, षड्रिपू, पंचीकरण योग, चतुर्थमान, मानपंचक
असं एक रामायण श्लोकबद्ध प्रकरण आहे. बनाचे श्लोक, पदपदांतरे, एवढं त्यांचं इतकं अफाट असं वाङ्मय आहे, गद्यपत्र आहे आणि इतकं बारीक सारीक तपशील त्यांनी सांगितलं आहे की काही विचारूच नका. दासबोधामध्ये तर काय आहे त्याच्यापेक्षा, काय नाही याच्यापेक्षा काय आहे हे जर पाहिलं आपण, आहे नाही तर म्हणजे आपली मती अशी थक्क होऊन जाते. तर आपण पाहिलं की त्यांनी निर्गुण मानस पूजा आणि इतकं बारीक सारीक हे केलंय. विटा प्रकरण, भट्टी, चुनाची भट्टी, विटांची भट्टी कशी लावायची. बागा प्रकरण आहे, त्याच्यामध्ये 500 झाडांची नावं त्यांनी सांगितली आहे. स्वयंपाक कसा करायचा त्याच्यामध्ये तर सांगितलं की उपकरणे घासावी, चुली कशा मांडाव्या, पुरणाचे हंडे कसे करायचे. पदार्थाचे नावच जर म्हटलं ना तर इतके नाव आहे. चांदोऱ्या, गुळवऱ्या, पुरणपोळ्या, घाणगे, सारगे, अरे बाप, इतके नाव आहेत की म्हणजे लोणचे, मेटकूट, कुरड्या, पापड्या, इतके भाजी, भाज्यांचे प्रकार इतके आहे. कोशिंबिरी केल्या, त्याला हे केलं, आवळकंठी केली, त्याच्यानंतर त्याला ताक आहे, त्याला हिंगाची फोडणी दिली, जिरे, इतकं बारीक सारीक पदार्थांचे नाव असतं. मला वाटतं की 100 पदार्थांचे नाव असतील. इतकं बारीक सारीक ते वर्णन करतात. एकदा समर्थ वर्णन करायला लागले की त्यांच्या प्रतिभेला अगदी बहर येतो आणि इतकं बारीक सारीक आपल्याला ते सांगतात की त्याला काही मर्यादा नाही. तर एवढं त्यांचं असं अफाट असं वाङ्मय आहे समर्थांचं. आता सांगून झाला तर हा दासबोध जो लोकप्रिय आहे त्याच्यामध्ये आपण एक म्हणतो की दासबोधामध्ये काय आहे काय नाही ते आपण आता पाहणारच आहोत. पण जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो, ज्याला प्रस्थानत्रयीचा अभ्यास, अध्यात्माचा अभ्यास करायचा असतो, परमार्थाचा अभ्यास करायचा असतो, तर त्याला प्रस्थानत्रयीचा अभ्यास करावा असं म्हणतात. गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या तिन्हींचा आपण जर अभ्यास केला तर त्याला खऱ्या अर्थाने अभ्यास केला असं म्हणतात. पण आता गीता, उपनिषद ठीक आहे, पण उपनिषद सुद्धा एक नाही, 108 उपनिषद आहे. वेदांचे नित्य अध्ययन करावे अशी तर आपल्याला आज्ञाच आहे. वेदो नित्य मदीयताम असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा शिष्य जायचे गुरुगृही, तेव्हा त्यांना ते सगळे विद्या संपादन करून जे घरी यायला निघायचे तेव्हा त्यांना एक आज्ञा द्यायचे, सगळं शिकवण द्यायचे की सत्यमद ब्रह्मचर्य, स्वाध्यायान मा प्रमदहा, मातृदेवो भव पितृदेवो भव असं ते सांगतात. स्वाध्याय म्हणजे काय की वेदांचं अध्ययन. वेदांचं अध्ययन रोज झालं पाहिजे अशी वेदांची आज्ञा आहे. पण आता आजच्या काळामध्ये आपण वेदांचा अभ्यास कुठे करणार. वेद तर शक्यच नाही, उपनिषद आपल्याला शक्य नाही, ब्रह्मसूत्र तर त्याहून. कारण ब्रह्मसूत्र म्हणजे काय की उपनिषदामध्ये जो काय आंतरविरोध आहे, प्रत्यक्षात आंतरविरोध नाही, पण आपल्याला सर्वसामान्य लोकांना ते खंडन मंडन ते काही समजत नाही. एक उपनिषद एक सांगतं, दुसरं सांगतं, त्यांचं बरोबर असतं पण आपल्याला ते समजत नाही. त्याच्यामुळे त्याचा क्रम लावून दिलेला आहे, समन्वय ब्रह्मसूत्रामध्ये लावलेला आहे. पण ते ब्रह्मसूत्र इतकं कठीण आहे, संस्कृतमध्ये आहे, आणि आता जर आपण त्या वाचायला घेतलं तर ते आपल्याला शक्य नाही. मग काय करायचं. डॉक्टर काका म्हणतात की आपण काळ काम वेगाचा विचार करायला पाहिजे. आजच्या घडीला आपलं वय किती आहे आणि त्यातूनही आपलं कार्यक्षम वय आता किती शिल्लक राहिलेलं आहे. आपण अभ्यासाला सुरुवात केव्हा केली आहे आणि आता जर का आपण तो अभ्यास केला तर ते आपल्याला शक्य होत नाही. मग काय म्हणतात सगळे, काय म्हणतात ग्रंथ, काय म्हणतात की दासबोध वाचायचा. कशासाठी. तर उपनिषदांचं तात्पर्य आपल्याला माहिती आहे. वेदांचं तात्पर्य कशामध्ये आहे. उपनिषदांमध्ये आहे का. आणि उपनिषदां म्हणजे वेदांतच म्हणतात त्याला. वेदांच्या शेवटी जे काय आलं आहे त्याला वेदांत म्हणतात. आणि मग वेदांत उपनिषदांचं तात्पर्य आपल्याला माहिती आहे, गीतेमध्ये आहे. श्रीकृष्ण भगवान गोपाल कृष्णांनी म्हणतात त्याचं दोहन केलं आणि ते जे नवनीत निघालं ते म्हणजे गीता आहे. उपनिषदांचं मंथन करून गीता आहे. मग गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते कशामध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे, दासबोधामध्ये आहे. सुरुवातीलाच ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलंय की दासबोधाला कुठल्या कुठल्या ग्रंथांचा आधार आहे. वेगवेगळ्या गीता आहेत. गुरुगीता, शिवगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, पांडवगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी का नाना ग्रंथ बोल समतीचे बोललेले यथा भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. त्याच्यामुळे एवढा सगळ्या ग्रंथांचा आधार दासबोधाला आहे. त्याच्यातलं तत्वज्ञान सार दासबोधामध्ये आहे. यत् सारभूतम तत्सेवनीयम. काय असं अत्तर असं जे म्हणतात, ढिगभर गाडाभर फुलं असतात आणि त्याचं जे अत्तर होतं ते सगळ्या फुलांचा अर्थ त्याच्यामध्ये असतो. तसं सगळ्या शास्त्रांचं सार
याच्यामध्ये दासबोधामध्ये आलेला आहे. त्यामुळे दासबोधाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला वेदांमधलं जे तत्वज्ञान आहे ते अभ्यास केल्याचं फळ मिळतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. आता दासबोधामध्ये जसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, वेदांमध्ये काय आहे, 3 कांड आहे, कर्म, उपासना आणि ध्यान. तसंच दासबोधामध्ये पण सांगितलेलं आहे, कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे. जसं कर्म ह्याच्यामध्ये वेदामध्ये काय आहे, 80% भाग कर्माचा आहे, कारण 80% लोक कर्माचे अधिकारी असतात. 16% भाग उपासनेचा आहे आणि 4% भाग ज्ञानाचा आहे. म्हणजे सगळेच लोक एकदम ज्ञानाचे अधिकारी नसतात. तसंच दासबोधामध्ये आहे, इतकं विस्तृत वर्णन केलं आहे, ते एकदमच सगळं पूर्ण ज्ञान सांगितलं तर ते दुसऱ्या लोकांना कळणार नाही. म्हणून आपलं हळूहळू हळूहळू त्यांनी सांगत वेदाच्याच पद्धतीने अगदी 80%, 16% आणि 4% असं सांगितलंय. आणि काही काही जे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते वारंवार आलेले आहेत, तेच पुन्हा पुन्हा आलेले आहेत. ब्रह्म, माया, पंचभूत कसं आहे, देह म्हणजे कसं आहे, ब्रह्माची लक्षणं काय, मायेची लक्षणं काय, विवेक आहे, वैराग्य आहे, काही काही समाज जे महत्वाचे आहे ते पुन्हा पुन्हा आलेले आहेत. तर ते त्यालाच अभ्यास म्हणतात. केलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची त्याला अभ्यास म्हणतात. तर इतकं या दासबोधाचं आता प्रस्तावना बरीच झाली. तुम्ही म्हणाल की मला घडाभर तेल होत आहे, अजून विषयाला सुरुवात नाही. पण आपला विषय तो असा आहे की तो विषय छोटा आहे आणि ते किती सांगितलं तरी शेवटी ते दृश्य निरसन आहे, ते दृश्य मिथ्या असल्यामुळे टाकून द्यायचं आहे. म्हणजे त्याचा किती विचार केला तरी थोडा आहे. पण दासबोधाची जी महती आहे ती मला महत्वाची वाटली, म्हणून मी थोडस याच्यावर विवरण केलं आहे. तर आपल्याला एक माहिती आहे की दासबोधाचे 3-4 म्हणजे हा जो आपण आज दासबोध वाचतो 200 समासाचा, हा एकदम झालेला नाही आहे. सुरुवातीला 21 समासिक जुना दासबोध होता आणि तो सांगितल्यावर समर्थांना असं वाटलं की त्याच्यात काही सांगण्यासारखं राहिलेलं आहे, म्हणून आपण पुन्हा सांगावं. म्हणून त्यांनी पहिले 6 दशक सांगितले आहे. 6 दशक सांगितल्यावर मग त्यांनी 7वा दशक लिहिला. 7व्या दशकामध्ये हा स्वयंपूर्ण आहे. म्हणजे जे काय त्यांना तत्वज्ञान सांगायचं होतं ते 7व्या दशकामध्ये सगळं सांगून झालं. पण तुम्ही जर आता दासबोध वाचला, म्हणजे वाचला असेलच किंवा ज्यांनी नसेल वाचला आणि लक्षपूर्वक जर वाचला तर लक्षात येईल की 7व्या दशकामध्ये सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. 7व्याच दशकात हा 20 दशक 200 समासाचा दासबोध आहे आणि 7व्या दशकात ते म्हणतात किंवा सरला आला ग्रंथाचा शेवट. 7व्याच दशकात दासबोध कसा काय संपला? तर ते तसं नाहीये. पूर्वी तेच त्यांनी 7 दशक तो स्वतंत्र होता, तो त्याला जोडला आणि नंतर 8वा ज्ञान दशक होता, तो त्यांचा आधीच लिहून झाला होता, मग तो याला जोडला आणि नंतर मग 8 ते 9 ते 20 हे जे दशक आहेत ते नंतर जोडले. तर असे एकूण 20 दशक झाले. आणि हे नंतरचे जे दशक आहेत ना, तर ते कसे वेळोवेळी त्यांनी जे काय निरूपण केलं, आपल्या शिष्यांना काय वेळेवर सांगितलं, तर ते सगळे प्रवचन त्यांचे एकत्र केले आणि मग हा जो आपला 20 दशक 200 समाज जे म्हणतात, तर तो हा जो दासबोध आपल्याकडे आहे तर तो असा झालेला आहे. आणि दासबोधाच्या बाबतीत अजून एक सांगण्यासारखं आहे की एक त्यांनी समास हा शब्द वापरलाय. काही काही शब्द समर्थांनी स्वतःच तयार केलेले. आपण प्रकरण म्हणतो, कांड म्हणतो, पण समास म्हणजे काय, थोडक्यात अगदी विविक्षित असं वैशिष्ट्यपूर्ण जे असं निरूपण करायचं त्याला त्यांनी समास नाव दिलेलं आहे. आणि दशक म्हणजे 10 दशकांचा 10 समासांचा एक दशक असं त्याला दशक म्हटलेलं आहे. आणि दशकाला प्रत्येक नाव दिलंय, त्याला वेगवेगळे विषय केले. असे 20 दशक 200 समास. समर्थ म्हणतात 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळू लागेल. असं त्यांनी हळूहळू तुम्ही वाचावा, म्हणजे मग तुम्हाला कळेल. आता याचे अधिकारी कोण आहे? पहिल्या दिवशी सांगितलं कुंडशास्त्रींनी याचे अधिकारी कोण आहे. तर ते फलश्रुती सांगितली, बद्धतेची हे मोक्ष होती, मोक्षतेची सिद्ध होती, निंदकतेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. तर असं अधिकारी कोण आहेत? जसं अगदी कोणीही हे वाचू शकतं. नगर परिषदची शाळा असते, त्याच्यामध्ये अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यापासून मेरिटमध्ये येणारे मुलं सुद्धा त्या शाळेमध्ये असतात. असं सगळ्यांना प्रवेश असतो. तसं दासबोधामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, सगळेजण वाचू शकतात.
कारण माऊलींचा जर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायची तर माऊली काय म्हणतात, अर्जुनाची पांती जे परिसणे अयोग्य होती तीही कृपा करून संती अवधान दीजे. आता अर्जुन कसा होता, अर्जुनाच्या पंक्तीत बसायचं म्हणजे काय, अर्जुनाच्या अंगी जे सद्गुण होते ते सद्गुण आपल्या अंगी पाहिजे. तू सुमना आणि शुद्धमती, आदिंदक आणि अनन्यगती, परियेसिगा प्राज्ञा, तू आस्तेचीच संज्ञा, बोलिले गोष्टीची अवज्ञा, नेणसी करू, असा अर्जुन होता. आणि तसं आपण झालं तर आपण ज्ञानेश्वरी वाचायच्या योग्यतेचे आहोत असं होईल. तसं दासबोधाच्या बाबतीत नाही आहे. आता भगवान शंकराचार्यांचं जर आपण वाचायचं म्हटलं तर ते काय म्हणतात, तपोभिही क्षीण पापानाम, मुमुक्षाणाम, शांतानाम, असे जे असतील समाधी षटकयुक्त जे असतील, साधन चतुष्टय संपन्न जे असतील, त्यांनी आता आत्मबोधो विधी येते, त्यांना मी आता दासबोध आपलं आत्मबोध सांगतो असं म्हणतात. म्हणजे दासबोधाच्या बाबतीत आपल्याला तसंही नाही आहे. तर आता बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध असा क्रम त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे काय, बद्धाचे मुमुक्षु होतात, त्याच्यामध्ये उत्तम लक्षण, कुविद्या लक्षण आणि सद्विद्या लक्षण असे वेगवेगळे लक्षण सांगितले. हे कशासाठी सांगितले की हळूहळू हळू क्रमाने त्यांनी मोक्षापर्यंत जायचं आहे. मुलाचे चालीने चालावे, मुलाचे चालीने बोलावे. एक विहंगम मार्ग असतो आणि पिपलिका मार्ग असतो. म्हणजे पक्षी कसं एकदम उडी घेतात आणि मुंगी कशी हळूहळू हळू जाते तसं असतं. तसं समर्थ म्हणतात की हळूहळू हळू आपण जायचं. मग काय आहे की माऊली काय म्हणतात, देखे उपलवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे डाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाक. आता एकदम पक्षाला कसं झाडाला फळ लागलेलं आहे, ते फळ जर एखाद्या पक्षाला घ्यायचं असलं तर तो काय करेल, उडी मारेल आणि फळ तोडेल. आणि तेच जर एखाद्या मनुष्याला आपल्याला जर ते फळ तोडायचं असलं तर आपला हात नाही पुरणार, आपण हळूहळू हळूहळू जाऊ आणि मग या फांदीवरून त्या फांदीवर आणि मग ते आपण तोडू. पण जरी तुम्ही प्रयत्न केला तर मार्गाची निबळे निश्चित ठाकी. तसं आपण दासबोधच आहे. दासबोधाचा अभ्यास केला तर आपण निश्चितच याला पोचू. असं एवढं सगळं दासबोधाच्या याचं फळ आहे. कारण काय आहे की डॉक्टर काका नेहमी म्हणतात की आपण जे काय वाचतो, आपण श्रवण करतो, आपण ग्रंथ वाचतो, त्या तत्वज्ञानाचं रूपांतर साधनेमध्ये झालंच पाहिजे. नाही तर नुसतंच वाचन केलं, पारायण केलं तर काही नाही. नामामणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. तर जे आपण जे वाचतो त्याचं साधनेमध्ये रूपांतर झालं पाहिजे, त्याप्रमाणे साधना केली पाहिजे आणि तसा अनुभव आला पाहिजे, तरच त्या ग्रंथाच्या वाचनाचा आपल्याला काही उपयोग होतो. तसं आपण दासबोधाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते लक्षात घ्यायचं. आपल्या जीवनाची घडी त्याप्रमाणे बसवून घ्यायची. काही प्रश्न असतील, आपल्या अडचणी असतात, तर त्या जर त्याच्यामध्ये सांगितल्या त्यावेळेस कसं वागावं हे जर आपण त्यांचं मार्गदर्शन लक्षात घेतलं तर आपण नक्की आपलं जीवन उंच आणि दर्जेदार असं होईल. तर आता आपला आजचा समास आहे दृश्य निरसन. आणि हा जो दशक आहे या दशकाला नाव आहे देवशोधन. पूर्ण दशक देवशोधन आहे आणि 10 समास आहे त्याच्यामध्ये. आणि त्या दशकामध्ये देवशोधन नावाचा जो दशक आहे त्याच्यामध्ये हा 8वा जो समास आहे, दशक 6 समास 8 हा आहे दृश्य निरसन. आता पहिले आपण देवशोधन का म्हटलं ते पाहू. देवशोधन म्हणजे काय, शोधन म्हणजे गाळून घेणे. देवासंबंधीच्या ज्या काही ह्या आहेत कल्पना आहेत, आता काही चांगल्या आहेत, काही चुकीच्या आहेत, त्या सगळ्या कल्पना आपण हे करायच्या, पाहायच्या, लक्षात घ्यायच्या आणि जी योग्य असेल, बरोबर असेल ती कल्पना आपण लक्षात घ्यायची. आणि त्याच्यावरून मुख्य देव कसा आहे, अंतर्देव कसा आहे याचं वर्णन या दशकामध्ये केलेलं आहे. सुरुवातीलाच ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी काय म्हटले आहे, हा सगळं मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. म्हणजे हे जे सगळे ग्रंथ तर मी आधाराला घेतलेच आहे, पण त्याला माझं काय आहे, आत्मप्रचिती सुद्धा मी घेतली आणि शास्त्रे सहित असं जे सांगितलं तर त्याची प्रचिती आपल्याला हा दशक वाचताना येते की त्यांनी आत्मप्रचिती सांगितली आहे आणि शास्त्र प्रचिती सुद्धा त्यांनी सांगितली आहे. आता दशक 6 समास 8 मध्ये त्यांनी जे सांगितलं की हे जे दृश्य आहे, आता निरसन करायचं म्हणजे काय आहे, दृश्य जे दिसतं आपल्याला, हे जग दिसतं आपल्याला, निर्णय वस्तू दिसतात, व्यक्ती दिसतात, आपण आपला देह सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दृश्य म्हणजे नुसतं डोळ्याने दिसणार नाही. दृश्य म्हणजे जे काय आपण मनाने कल्पना करू, जे काय आपण
मनोरथ म्हणतो ते करू, कल्पना करू, ते सगळं दृश्यामध्ये जातं. जे जे मनासी दिसे, जे जे दृष्टीस दिसे, मनासी भासे, योगियांचे ध्यानी, सिद्धांचे अंतःकरणी, जे काय आहे ते सगळं दृश्यामध्ये म्हणजे मायेमध्ये जातं. तर समर्थ सांगतात की हे जे दिसतं ते हे काही खरं नाही आहे बा. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बा दिसणारं जग हे दृश्य आहे, तू असं मग असं हट्ट नको करू तू की बा जे दिसतं ते खरंच सत्यच आहे. पहिलीच ओवी आहे, मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते सावध ऐका. हे दृश्य तुम्ही म्हणता मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे त्याचा आपण आता पुढे अर्थ पाहू. मिथ्या म्हणजे जे सत्य नाही, की जे खरंच झालं नाही, तो भास आहे, भ्रम आहे. असं जो भ्रम आहे, भास आहे, पण दिसतं कसं ते, हे असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग त्यावर समर्थ म्हणतात, देखील ते सत्यचे मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जडमूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. जे जडमूढ अज्ञान लोक आहेत त्यांना दिसणारं जग आहे ते सत्य मानतं, पण ते खरं म्हणजे सत्य नाही आहे. मग काय म्हणतात पुढे ते, एका देखील यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथ कोटी. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे सांगितलं आहे की हे दृश्य मिथ्या आहे, मग तुला डोळ्याने दिसतं म्हणून ते खरं आहे असं तू का म्हणतो. आपल्याला माहिती आहे यांनी काय म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभिः ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. कोट्यावधी जे ग्रंथामध्ये जे म्हटलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. काय, ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या. आता हे जर कोट्यावधी ग्रंथात सांगितलं आहे आणि तू का बरं तुला दिसतं म्हणून ते खरं मानतो आहे. आता आपण जसं पाहिलं कोट्यावधी ग्रंथ, त्याच्यासाठी एक एक आपण उदाहरण घेऊ. माऊली काय म्हणतात, जे जे देखी जे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझं. जे काही दिसतं ते सगळं भगवंत आहे. भरला घनडात हरी दिसे, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. तुकाराम महाराज काय म्हणतात, एक तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येर तो पसारा वाऊगाची, सर्वम खलविदम ब्रह्म नेह नानस्ती किंचन, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जग कसं आहे, सगळं विष्णुमय आहे, जिकडे तिकडे विष्णू आहे, विष्णूशिवाय काही नाही. आणि वैष्णवांचा धर्म काय, सर्वत्र विष्णू आहे म्हणून ते एकमेकांच्या पाया पडतात. लहान मोठं काही पाहत नाही, जो काय दिसेल तो विष्णू स्वरूप आहे, तो विठ्ठल आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांच्या पाया पडतात. असं वारकऱ्यांची पद्धत आहे. म्हणजे जे काय आहे ते विष्णू आहे. हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. समर्थ काय म्हणतात, रीता ठावया राघवे विण नाही, नभी वावरे जो अनुरेणू काही, रीता ठावया राघवे विण नाही. म्हणजे जे काय आहे ते सगळं राघवच आहे, राम आहे. 4 महावाक्य काय सांगतात, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे जे काय अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे हे काय आहे, हे काय सगळं ब्रह्मच आहे, याच्या पलीकडे काय. तुम्ही म्हणाल की हे एवढे उदाहरण कशासाठी सांगून राहिले तुम्ही. त्यांनी काय सांगितलंय, लटिका कराव्या ग्रंथ कोटी, कोट्यावधी ग्रंथात सांगितलंय. म्हणून मी 5-10 नावं तरी सांगते ना, किंवा सगळ्या समर्थांनी तेच म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज तेच म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, समर्थ पण तेच म्हणतात. आपण दत्ताची आरती म्हणतो, त्याच्यामध्ये काय आहे, सबाह्य अंतरी तू एक दत्त, अभाग्यसी कैसी नकळे ही मात. सगळीकडे काय, एक दत्तच आहे. दत्त दत्त असे लागले ध्यान, हरपले मन झाले उद्वन, मी तूपणाची झाली पण. जिकडे तिकडे काय, तू आणि मी नाहीच आहे. जे काय दिसतं ते ब्रह्मच आहे. आपण आरत्या करतो त्या आरत्यांमध्ये सुद्धाच आहे, लाजले गेलाय आता करुणा वाळू, जिकडे पाहे तिकडे अवघा गोविंद गोपाळ. जिकडे तिकडे मला कृष्णच दिसत आहे आणि चतुर्भुज करणारी आहे सगळे, मग आता कोणाला वाळू. म्हणजे सगळीकडे ते ब्रह्मच आहे, एका ब्रह्माशिवाय काही नाही. अशा काय आहे, कोट्यावधी ग्रंथात सांगितलं आहे. म्हणून मी थोडेसे हे उदाहरण दिले, किंवा सगळीकडे जर तोच आहे मग काय आहे, त्याच्यात हे दृश्य नाहीच आहे. काय जे दिसतं ते काय आहे, भ्रम आहे. आणि त्याच्यासाठी काय समर्थांनी वेगवेगळे उदाहरणं दिली आहेत. उदाहरणच एवढे आहे, त्याच्यामध्ये समर्थांनी एवढ्या खर्ची घातली आहे की समर्थांची ती पद्धतच आहे की एक उदाहरण देऊन त्यांचं समाधान होत नाही. ते सगळं त्यांनी सांगितलं आहे. मग आता मृगजळ पाहिलंय, त्याच्यानंतर स्वप्न पडलं रात्री, आणि वेगवेगळे तुम्ही हे पाहिलं, पुतळे पाहिले,
त्या पुतळ्यामध्ये काय असतं, माती चुना, याच्या पलीकडे काही नसतं, पण आपलं किती मन मोहून जातं. दृश्य असंच आहे, मोहक आहे. ही जी माया आहे ही मोह घालणारी आहे, आपल्याला ती मोहून टाकते आणि ते आपल्याला खरंच वाटतं. असे सगळे वेगवेगळे उदाहरणं दिली आहेत त्यांनी. पाण्यामध्ये जर पाहिलं तर आपण बुडाल्याचा भास होतो, आणि जर का आपली दृष्टी वेगळी असली तर ते आपल्या दृष्टीला आपल्याला काळी झाली तर आपल्याला सगळं पिवळं पिवळं दिसतं. मग ते दिसतं म्हणून काय तसंच आहे का? सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य. आता ते रामलीला वगैरे असतात त्याच्यामुळे त्याचं काय ते पुरुष लोक स्त्रियांचा वेश घेतात म्हणून काय ते खरं स्त्रिया असतात का? असं तसंच हे मिथ्या आहे. दृष्टी तळता भासले ते साच कैसे मानावे, वरी पाहता पालथे आकाश. असे वेगवेगळे त्यांनी दिलंय. वरती आकाश पाहिलं तर खाली आपल्याला पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं, बुडबुडे असतात. असे त्यांनी बरेच उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं मनुष्याची बाजीगरी म्हणजे जादू, आणि राक्षसांची माव म्हणजे राक्षसांची पण एक विद्या असते. कारण राक्षसांवर ते मायावी रूप घेतात. आपण पाहिलं रामायणामध्ये आहे की तो मारीचाचं हरणाचं रूप घेतो, किंवा ते एक रक्तबिंदू, एका रक्ताच्या बिंदूतून दुसरे उत्पन्न होतात. अशी राक्षसांजवळ विद्या असते. तर तशी ब्रह्म्याची काय आहे, ईश्वराची माया आहे. तर ती विचित्र करणी असते तिची, आणि अघटित घटना पटली असते. तर अशी ती माया आहे. एका ठिकाणी शिष्य प्रश्न विचारतो, सर्व काही माया आहे म्हणतात तुम्ही, हे काय दिसणारं जग काही सत्य नाही, हे काय माया आहे का? ब्रह्माशिवाय काही नाही, सगळं काही आहे ती माया आहे. आणि माया झालीच नाही असंही म्हणतात, ती झालीच नाही, म्हणजे जी नाही ती माया. मग आता काहीतरी मला एक स्पष्ट सांगा तुम्ही, खरं काहीतरी मला समजेल असं सांगा, म्हणजे माझ्या बुद्धीलाही भ्रम झालाय. माया आहे म्हणतात, जग नाही आहे, दिसणारं जग म्हणजे माया आहे, निकडे म्हणतात माया झालीच नाही, मग असं कसं? तर तेव्हा समर्थ म्हणतात की हे कळायसाठी तुला मायेचं स्वरूप काय आहे ते मी समजून सांगतो. मायेचं स्वरूपच कसं आहे की अनिर्वचनीय आहे. तिच्याविषयी माया म्हणजे त्याच्यामध्ये दृश्य जग आलं, दृश्य जगामध्ये आपलाही देह आला, आणि हे याचं स्वरूप कसं आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणजे ते असं असं आहे असं नक्की त्याच्याविषयी आपल्याला काहीच सांगता येत नाही. तर ते त्याला म्हणतात मिथ्या. मिथ्या म्हणजे काय? ते सत विलक्षण, असत विलक्षण, सतासत विलक्षण, माई, बाधयोग्य, ज्ञाननिवर्त, त्रैकालिक निषेधाचे प्रतियोगी, प्रतिती मात्र सत्तावाद, ज्ञाननिवर्त, बाधयोग, असं ते सगळं आहे. आता आपण एक एक जर पाहत बसलो तर त्याच्यामध्ये आपला बराच वेळ जाईल, पण त्यातले आपण एक दोन उदाहरण बघू की जे सत विलक्षण. सत म्हणजे काय? जे आज आहे, काल आहे, काल होतं असं नाही म्हणतायत. सत्याच्या बाबतीत चुकलं माझं, मी काय म्हणायला पाहिजे, व्याकरणाच्या दृष्टीने जरी ते बरोबर असलं तरी याच्या ब्रह्माच्या बाबतीत सत्य जेव्हा आपण बोलतो परमेश्वराच्या बाबतीत, तेव्हा जे काल आहे, आज आहे, उद्याही आहे, आहे आहे आणि आहे, तिन्ही कालामध्ये असतं. तिन्ही कालामध्ये जे नाही असं कधीच होत नाही, ज्याचा बाध होत नाही, ते कसं असतं, ते सत्य असतं, ते त्रिकाला बाधित असतं. समर्थ त्याला असतची असे असं म्हणतात. ते आहे आहे आणि आहे असं जे असतं त्याला सत्य म्हणतात. मग माया तशी आहे का? दृश्य जगत तसं आहे का? माझा देह काही वर्षापूर्वी होता, आज आहे, काही वर्षांनी नसणार आहे. माझा देह कसा आहे? मिथ्या आहे, सत्य नाही. तर असं ते जे आहे ते सत्य आहे, माझा देह मिथ्या आहे. मग असत्य, बरं ठीक आहे, सत्य नाही तर असत्य आहे का? असत्य पण नाही. कारण काय? असत्य कशाला म्हणतात? ते कधीच नसतं त्याला असत्य म्हणतात. जसं आकाशाला फुल लागलं म्हणतात, किंवा सशाला शिंग, ते असेल का? मी जर म्हटलं की मी नाही आहे, मी मिथ्या आहे, पण मग मी दिसते ना, मी इथे बसली आहे, तुम्ही मला दिसता, पाहतात. मग हे जे दिसतं तर असत्य असतं, ते कधीच नसतं. मग सत्य तर नाही, असत्य नाही. मग कसं आहे? सत्विलक्षण, असत विलक्षण, म्हणून त्याला म्हणतात सतासत विलक्षण. आणि म्हणूनच ते कसं आहे? अनिर्वचनीय आहे. त्याच्याविषयी ते आहे असं निश्चितपणाने काहीच सांगता येत नाही. म्हणूनच तर आपल्याला रज्जू सर्प आता ऐकून ऐकून कंटाळा येतो. रज्जूवर जसं आपल्याला सर्प दिसतो, कारण आधी काय असतं? दोरी असते, अंधार असतो, आणि अंधारामुळे आपल्याला असं वाटतं की तिथे साप आहे. पण मग तो साप खरा असतो का? नाही. त्याला त्रैकालिक निषेध म्हणतात. तिन्ही काळात त्याचा निषेध असतो. म्हणजे आता मला सापाचा भ्रम झाला त्यावेळेस खरा साप आहे का तिथे?
माझा भ्रम आहे तो, साप तर तिथे नाहीच आहे, म्हणजे आता साप नाही. माझा भ्रम गेला. समजा मी पाहिलं, त्याच्यावर टॉर्च टाकला, दोरीवर टॉर्च टाकला आणि लक्षात आलं की अरे हा साप नाही, ही दोरी आहे. मग आता काय झालं, आता तिथे साप नाही आहे. भ्रम गेल्यावरही साप नाही. भ्रम असताना माझा भ्रम आहे पण साप नसतो. भ्रम होण्यापूर्वी तिथे नुसती दोरी असते, मग साप असतो का? नाही. तिन्ही काळामध्ये तिथे साप नसतो. तसं आहे, जे तिन्ही काळात असतात त्यालाच सत्य म्हणतात, बाकीच्याला मिथ्या म्हणतात. आता आपण म्हणतो की बाबा हे नाही, याला म्हणतात त्रैकालिक निषेधाचं प्रतियोगी. तर आपल्याला ते शास्त्रीय नावाशी काही करायचं नाही. जे काय आहे, जे आपल्याला दृश्य दिसतं तो भास आहे असं म्हणतात. की जे काय हा भास आहे, भ्रम आहे. समर्थ म्हणतात की भ्रमेणाहम भ्रमेणत्वम भ्रमेणोपासका जना. ईश्वर भाव सुद्धा भ्रमच आहे. आणि शेवटी म्हणतात भ्रममूल इदम जगत. हे सगळं जग कसं आहे तर भ्रममूलच आहे. मग मी ब्रह्म आहे तर त्याचा मला अनुभव का नाही येत, मला समजत का नाही? एवढं सगळं दिसतं आपल्याला, धडधडीत आपण सगळं पाहतो आणि मग हे मिथ्या आहे म्हणायचं. आणि मग त्याच्याविषयी बोलता कसं येतं? तर मी ब्रह्म आहे आपल्याला अनुभव येतो. आपल्याला रोज आपल्याला गाढ झोपेमध्ये, ज्याला सुषुप्ती म्हणतात, आपण ब्रह्मसुखाचा अनुभव घेतो. आपल्याला तेव्हा आपण काही खात नाही, पित नाही, काही नाही, पण आपल्याला कसं एक प्रकारचं सुख असतं, तिथे आनंद असतो आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा आपल्याला आपण जागा होतो तेव्हा म्हणतो की आपण कशी छान झोप लागली, मला काहीच आठवलं नाही. झोप प्रत्येकाला हवी असते. किती श्रीमंत माणूस असू द्या, अमेरिकेत मुलगा आहे, सून आहे, मुलगी नोकरी करते, मुलं चालू आहे, सगळं पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, इस्टेट आहे, मुलं चांगले आहे. आमचे काका म्हणतात की सुना सुद्धा चांगल्या आहे, सगळं चांगलं आहे, पण झोपच येत नाही. डॉक्टर काय जातात, मला झोप नाही येत, त्याच्यासाठी गोळी घ्यावी लागते. झोप यायसाठी गोळी घ्यावी लागते. तुम्हाला नाही आली झोप तर काय बिघड, नाही झोपायचं. पण तसं नाही होत. झोपेमध्ये आपल्याला सुख असतं, तेव्हा आपण असं म्हणतात सत्संपन्न होतो आपण. तर ते आपल्याला जे ब्रह्मसुख आहे ते आपल्याला गाढ झोपेमध्ये मिळतं. पण तिथे एकच आहे की ज्ञान नसतं आपल्याला तिथे, की मला आता हे सुख आहे, मी सुखामध्ये आहे, हे ज्ञान नसतं. म्हणून तो थोडासा नकारात्मक अनुभव असतो. आणि तोच अनुभव आपण जर जागृतीत घेतला, समाधी काळी घेतला, ध्यान काळी घेतला, तर आपल्याला ब्रह्मसुखाचा अनुभव येऊ शकतो. तर हा कसा घ्यायचा? श्रुतीने काय सांगितलंय, वेदांनी काय सांगितलंय, उपनिषदांनी काय सांगितलंय ते पाहायचं. तर्क काय सांगतो तो विचार करायचा आणि आपल्याला अनुभव काय आहे तो पण लक्षात घ्यायचा. आणि याच्यावरून मग आपण ते ब्रह्म आहे, सच्चित आनंद मी आहे असा अनुभव घ्यायचा. अद्वैत मकरंदामध्ये लक्ष्मीधर कवी म्हणतात, अहम अस्मी सदाभामी कदाचिन नाम अप्रिय. मी आहे याची मला सदैव जाणीव असते. आपल्याला कधी आठवण येते का, आपण जरी झोपेतून उठलो तर अरे मी कोण आहे बा, आता काय, मी रात्री झोपलो होतो, पण आता काही गोळी घेऊन आठवण द्यावी लागते का की आता मी जागा झालो, हो आता मी माझे रोजचे व्यवहार करतो? असं काही होत नाही. उठल्या उठल्या मला म्हणजे मी आहे याची मला सदैव जाणीव असते. अहमस्मी सदाभामी, मी आहे ही मला सदैव जाणीव असते. आणि मी माझं प्रिय असे, कारण की मी मला स्वतःला आवडतेच. कारण जे माझ्याशी चांगले बोलतील ते माझ्या दृष्टीने चांगले असतात. मुलं असो, बाळ असो, शेजारी असो, पाजारी असतो, जे आपल्याशी चांगले वागतील, आपल्याला अनुकूल असतील ते आपल्याला आपले वाटतात. म्हणजे ते कशासाठी असतात? आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, उपनिषदाचा सिद्धांत आहे. जे काय आठवतं ते माझ्यासाठी म्हणजे खरं म्हणजे ते आत्म्यासाठी आहे. पण व्यवहारामध्ये आपण कसं म्हणतो की मी आहे, तर मग मी ही मला सतत जाणीव असते. तर ही का जाणीव असते? ते आपलं स्वरूपच आहे. कारण सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला मी असावं, मी असलं पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी जेवतो. अस्तित्वाची प्रेरणा ही आपली मूळचीच प्रेरणा आहे. आणि मग काय, मी भावी म्हणजे मी आहे, मला माझं ज्ञान आहे. सच्चित, चित म्हणजे ज्ञान, चैतन्य. आणि मला कळलं पाहिजे, मला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, सगळं आपल्याला त्याची आवड असते. आणि तसंही तर ज्ञान करून घ्यायलाच पाहिजे. पण साधे व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट जर नाही कळली, एखाद्याचं नाव नाही आठवलं, तर आपण अरे ते रस्त्यात दिसले ते कोण होते, मी किती वेळ त्यांचं नाव आठवत बसते, चेहरा ओळखीचा आहे, पण म्हणजे कसं कळलं पाहिजे. सच्चित आणि आनंद, आनंदासाठी तर सगळंच आपलं आहे. सगळी धडपड काठी सुखासाठीच आहे आपली. त्याच्यामुळे सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अरनिशी ते वस्तुगामी, असं माऊली म्हणतात.
किंवा मी आहे, मी आपण म्हणतो, तर ते सच्चिद आनंद हे आपलं स्वरूपच आहे. अस्थिभाती प्रिय नाम आणि रूप असं त्याला म्हणतात, की आपला ह्याच्यातला जो आपण पदार्थ घेतला, व्यवहारातला कुठलाही आपण एखादा पदार्थ घेतला तर त्याला 5 घटक असतात. अस्थि, भाती, प्रिय. तो पदार्थ असतो, तो पदार्थ दिसतो, त्याचं ज्ञान होतं आणि तो पदार्थ आवडतो आणि त्याला एक नाव असतं आणि त्याला एक रूप असतं. तर अस्थिभाती प्रिय हे जे म्हणतात, हे सच्चिद आनंद, हे जे ब्रह्माचे स्वरूप आहे त्याच्यातून आलेलं असतं. आणि हे आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम तत्वद्वयम, म्हणजे नाम आणि रूप हे मायेच्या प्रांतातले आहे आणि नाम आणि रूपांची उपेक्षा करायची आणि अस्थिभाती प्रिय इकडे लक्ष द्यायचं. ब्रह्माच्या बाबतीत जेव्हा आपण सच्चित आनंद म्हणतो त्याच ईश्वरी सत्तेत, पारमार्थी सत्तेत अस्थि भाती प्रिय असं म्हटलं जातं. आता हे अस्थिभाती प्रिय हे सगळं पाहायचं आणि एक लक्षात घ्यायचं की आपण काही नाही, आपला देह हा पंचभूतांचा देह आहे, हा सगळा पसारा आहे आणि हा खरा नाही आणि मी ब्रह्मरूप आहे. याच्यासाठी एक गोष्ट सांगते की जेव्हा वालीचा वध केला रामाने, तर तेव्हा ती तारा आहे, ती पतिव्रता होती, तिला खूप दुःख झालं आणि तिने रामाशी खूप वाद घातला. तुम्ही मला दुःख का दिलं, माझ्या पतीला तुम्ही का मारलं, त्याचं तुमचं काय वैर होतं, असे तिने खूप प्रश्न विचारले. मग तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, ती काही समजेना. शेवटी आता हिला तर्काने सांगू असं त्यांनी विचार केला. ते म्हणतात की हो बाई, तू पतिव्रता होती, हो, तुझ्या पतीवर तुझं प्रेम होतं. तर म्हणे हो, माझ्या पतीवर माझं खूप प्रेम होतं. तुझं पतीवर प्रेम होतं म्हणजे तुझं कोणावर प्रेम होतं? शरीराला जर तू समजते की त्यातल्या आतल्या चैतन्यावर तुझं प्रेम होतं, आणि शरीराला जर तू तुझा पती समजत असतील तर तो आता आहे ना, तुझ्या समोरच आहे तो, त्याचं शरीर. मग आता ते प्रेम करण्यासारखं उरलं नाही. मग चैतन्यावर जर प्रेम असेल तर चैतन्य जातही नाही आणि येतही नाही. मग काय आहे की तिला असं समजवलं आणि मग तिचं समाधान झालं की जे शरीर म्हणजे मी नाही, दिसलेलं शरीर, मग शरीर तर आता आहे, मग शरीरावर काय मी तू आता प्रेम कर. आता ते प्रेम करण्यासारखं राहिलं नाही. म्हणजे शरीर कधी प्रेम करण्यासारखं असतं, कधी नसतं, पण त्याच्यामध्ये जे आत्मतत्व असतं, चैतन्य असतं, ते सतत प्रेमास्पद असतं, त्याच्यावरच खरं प्रेम असतं असं तिला सांगितलं आणि तिचं निरसन केलं. परवा आपलं पुण्यशास्त्रीने सांगितलं की जे माझं असतं ते मी नाही, घर माझं आहे, मी घर नाही, पुस्तक माझं आहे, मी पुस्तक नाही, इथपर्यंत ठीक आहे. मग हात माझा आहे, मी हात नाही. जे आपण काय म्हणतो, माझं डोकं दुखतं, मी दुखते असं नाही म्हणत, पण डोकं वेगळं, मी वेगळी. म्हणजे मी, हा शरीर म्हणजे मी नाहीच आहे, शरीरापासून मी वेगळीच आहे. मग मी कोण आहे? तर मी तो सोहम स्वयं ज्योतिरुद्रगात्मा, म्हणजे मी कोण आहे? ते ब्रह्म आहे. नचभूत संघा असं जे म्हटलेलं आहे, प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस तुरीयम यस्वप्न जागृती सुषुप्तिमवैत्य नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहम नचभूत संघ आहे. भूतांचं संघ असलेलं पंचभूतांचं देह म्हणजे मी नाही आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि आणखीन एक लहान उदाहरण सांगते की लहान मुलं जेव्हा रडतात ते कुठल्या कारणाने रडतात? त्यांना भूक लागली की ती रडतात, कारण अस्तित्वाची प्रेरणा त्याच्या मागे असते. त्याच्यानंतर अंधार झाला की ते रडतात, ते टकटक टकट पाहतात, आकाश नाही, आपला प्रकाश दिसला नाही, कोणाची चाहूल लागली नाही, एकटे आहे बा आपण, आपल्याला काही समजत नाही, असं असलं की ते रडतात. आणि दुःख ओलं झालं की ते ओलेपणाचं दुःख नको असतं त्यांना, म्हणून ते रडतात. तर ह्याच्या मागे सच्चित आनंद या 3 प्रेरणा असतात. आता आपल्याला डोळ्यांनी दिसतं हे दृश्य, तर दृश्य कसं असतं? डोळ्यांनी आपल्याला सूर्याच्या प्रकाशात दिसतं, सूर्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात, आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला दिसलेलं कळतं. इंद्रियांनी नुसतं दिसतं, डोळ्यांनी नुसतं दिसत नाही. कारण आपण जर असं पाहिलं ना, समजा दूध तापत ठेवलं आणि आपण जर आपल्या विचारात असलो पुष्कदा, तर दूध उतू जातं तरी आपल्याला लक्ष नसतं. आपण घरात बसलेलं असतं, आपल्या घरी कोणीतरी येतं आणि आपण म्हणतो की अरे तुम्ही केव्हा आले? ते म्हणतात मी केव्हाच आलो. म्हणजे नुसतं डोळ्यांनी दिसत नाही, तर आपल्याला देवाच्या प्रकाशात दिसतं आणि डोळ्यांनी दिसतं आणि देवाच्या प्रकाशात दिसलेलं कळतं. तमेव भांतम अनुभवाती सर्वम,
तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशात आपल्याला हे सगळं दिसतं. मग आता हे दिसतं, आता आपण ब्रह्म म्हणतो, आपल्याला हे ब्रह्म दिसत नाही, का नाही दिसत? तर त्याचं एक शास्त्र आहे. आता मला माझ्या डोळ्याने पाहायचंय, मला माझा डोळा पाहायचाय. डोळा मला पाहायचा आहे, तर डोळा पाहायला मला साधन काय आहे? डोळाच आहे. डोळ्यानेच मला माझा डोळा बघायचा आहे. जेव्हा दृश्य म्हणजे पाहणारी वस्तू आणि पाहणारा, दृश्य आणि द्रष्टा दोन्ही, आणि दर्शन, अशी याला त्रिपुटी म्हणतात. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. जो पाहणारा असतो त्याला द्रष्टा म्हणतात. दृश्य म्हणजे जे पाहायचं आहे त्याला दृश्य, आणि जे दिसणार आहे ते दर्शन आहे. आता जेव्हा पाहणारा आणि जे पाहायचं आहे, द्रष्टा आणि दृश्य, जेव्हा एकच असतं, तेव्हा शास्त्र असं सांगतं की तेव्हा दर्शन होत नाही. कारण माझा डोळा आहे, माझ्या डोळ्यानेच मला डोळा पाहायचा आहे, मीच माझा डोळा पाहणार, पाहायचा तोही डोळाचा आहे, पाहणारही डोळाचा आहे. असं जेव्हा असतं तेव्हा दर्शन होत नाही, आणि म्हणूनच माझा डोळा मला दिसत नाही. समर्थ म्हणतात, आपण एक, वस्तू एक, मी एक आहे, समोरची वस्तू वेगळी आहे, ऐशी असती वेगळी. असं वेगळे वेगळे जर दोन असते तर मला अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे, तर मला त्याचा अनुभव घेता आला असता, ती वस्तू दिसली असती. पण ते तसं नाहीये. आपण एक, वस्तू एक, ऐशी असती वेगळी, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे, तर आपल्याला त्याचा अनुभव घेता आला असता. पण ते तसं नाही आहे. शेवटी सगळं सांगून समर्थ म्हणतात की आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक पूर्ण झाला. म्हणजे आपण मुळी वस्तू एक, आणि ब्रह्म आणि आपण यांचं मूळ, अगदी मूळ म्हणजे सुरुवात एकच आहे. म्हणजे आपण ब्रह्मरूपच आहे, आणि हाच ज्ञानाचा विवेक आहे की मी जे काय आहे ते ब्रह्म आहे. आणि म्हणजे मी म्हणजे देह नाही. समर्थ म्हणतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आता याच्यामध्ये 46वी ओवी आहे. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्मते. जे डोळ्यांनी दिसतं आपल्याला ते काही काळाने नासते. यदृष्टम तन्नष्टम उपजले ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेना. उत्पत्ती होते, पुन्हा दिसतं, पुन्हा ते जातं, असं आपलं पुनरपी जननम पुनरपी मरणम असं चालूच राहतं. म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म, ते या दृश्याच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म आहे. आता एक त्यांनी सांगितलंय की असं जर आहे की बा हे जे ब्रह्म आहे, तुम्ही म्हणता की हे निर्गुणच आहे, समर्थाचं निर्गुण म्हणतात, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हे शेवटी दासबोधाचे याचं फळ आहे. सगुण तर आहेच, पण अभ्यासाचा मुकुट म्हणे वृत्ती असावे निर्गुणी, सगुण रक्षून निर्गुण सांगावे असं सांगतात. एवढं जर आहे तर मग भजन कशाला करायचं, कशाला हे करायचं, सगुणाची हे उपासना करायची? मग सगळं निर्गुणच आहे, सगळं ब्रह्मच आहे, मग कोणाची करायची? उपासना करणारी तोच आहे, मी आहे, मग हे कशाला करायचं? त्याच्यासाठी समर्थ सांगतात, रघुनाथ आमचा परमार्थ, रघुनाथ आमचा परमपुरुष, आणि रघुनाथ आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथी आमचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असो द्यावे अभ्यंतरी. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. म्हणून तू आधी काय आहे की रामाचं भजन कर आधी, रघुनाथ स्मरोनी कार्य कर, आणि मग रघुनाथ भजन हे ज्ञान झाले. रघुनाथाचं मी भजन केलं आणि म्हणून मग मला ज्ञान झालं. रघुनाथ भजन महत्व वाढले, म्हणून मी या तू आधी केले पाहिजे. आणि हे सगळं सांगितल्यावर काय म्हणतात, सकळ काही मिथ्या होते, हे रामभजन कळो येते. हे सगळं मिथ्या आहे, पण हे कळायसाठी आधी तुला काहीतरी वाचावं लागेल, काहीतरी करावं लागेल ना. उपासना हा सुद्धा संवादी भ्रम आहे. शेवटी तर मग न गुरुवर न शिष्य इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे शास्त्राची. पण आपण त्या पायरीवर पोहोचेपर्यंत आपल्याला उपासना केलीच पाहिजे. मग सकळ काही मिथ्या होते, हे रामभजनही कळू येते. रामाचं भजन करशील तू तेव्हा तुला कळेल की बा हे सगळं मिथ्या आहे, पण आधी तुला केलं पाहिजे. सदा राहे समाधान, हेची देवाचे दर्शन.
देवाचं दर्शन, देव देव म्हणजे कुठे जायचं, तर देवाच्या तिथे गेलो आपण तर आपल्याला समाधान मिळालं पाहिजे, शांती मिळाली पाहिजे. शांती, तृप्ती, समाधान, आनंद हे परमार्थातले परवलीचे शब्द आहे म्हणतात, आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. नाहीतर आपण इकडे पारायण करतो, देवदेव करतो आणि मनामध्ये याची काळजी कर, म्हणजे त्याची काळजी कर, मुलांचं कसं होईल, संसाराचं कसं होईल, आणि मग असं करताना आपलं काही लक्ष लागत नाही आणि सगळं लक्ष त्या संसारामध्ये असतं आणि मग आपलं बराबर आपण वाचून टाकतो, ते पारायण करतो. ते पारायण करता करता आपल्याला नारायणापर्यंत जायचं आहे, तर तो नारायण दूरच राहतो. पण मग ते आपल्याला कळलं पाहिजे, कारण हे कशासाठी करायचं सगळं आपण, परमार्थशास्त्राचं जे आपण हे करतो, अध्यात्म आहे, पोथी पुराण आपण वाचतो, कशासाठी करायचं, परमार्थाचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, काय आहे कारण सकल वर्तमान, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यासाठी आपल्याला सगळं हे करायचं आहे. सुखाने जगायचं, सुखाने जीवन जगायचं आणि सुखरूप व्हायचं आणि सुखाने एक दिवस हे जग सोडून जायचं. तर हे सुखी व्हायचं, कारण सह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, सगळ्या दुःखांची निवृत्ती झाली पाहिजे. पण मग कसं आहे की म्हणजे आज मी सुखी झाली, उद्या पुन्हा दुःखी होते, असं नाही. सुखरूप व्हायचं, सुख हेच ज्याचं रूप आहे. पुन्हा पुन्हा सुखी व्हावं लागलं नाही पाहिजे. आज सुख होतं, उद्या दुःख होतं, उद्या काही आपल्या मनाविरुद्ध झालं की आपलं हे जातं, मनस्थिती चांगली राहत नाही, असं नको. तर हे सगळं दासबोधाच्या अभ्यासाने आपण प्राप्त केलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या कडे गेलं पाहिजे. कारण सद्गुरू विना ज्ञान जोडे हे कल्पांती न घडे. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू जसं सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे करायला पाहिजे. कारण आहे परी सुगम, परी जनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. हा परमार्थ अगदी सोपा आहे, पण काय आहे की आपल्याला कठीण झालं, कारण आपण सत्संग नाही केला. सद्गुरु कृपा त्याची केली, जेणे द्वैत कपाटे उघडली. सद्गुरु कृपा हीच केली आहे. नाही तर मग काय आहे की आपल्याला आपण हे दृश्यामध्ये सगळं तत्व न शोधता आपण बाकी हेच पाहतो, म्हणजे चोथाच आपण पाहतो. सगळं आपण साली टाकून देतो, फळ टाकून देतो आणि चोथा आपण पाहतो. तर हे दृश्य म्हणजे कसं चोथा आहे. आता त्या चोथ्यालाही थोडीशी चव असते, ती ठीक आहे. आंब्याचा रस काढला तर त्या बाट्याला थोडासा गोडपणा असतोच, कारण शेवटी तो ब्रह्माचा अंश आहे. त्याच्यामुळे हा संसार सुद्धा थोडस त्याच्यामध्ये सुख आहे. पण चोथ्यावर कशाला आपण समाधान मानायचं साल टरखांडावर. तर आपण मुख्य जे ब्रह्म आहे तिकडे लक्ष दिलं पाहिजे. निर्मलम निष्कलम शांतम असं जे ब्रह्म आहे, एकदा यांना त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे, ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. यांनी शुकाचार्य एवढे ज्ञानी होते, सगळ्याचं त्यांना ज्ञान होतं, पण त्यांना प्रश्न पडला. त्यांनी व्यासांना एकदा विचारलं की हे जग कशापासून निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, कसं केलं, कशापासून तयार झालं, हे किती दिवस टिकणार आहे, हे कधी नष्ट होईल, असे प्रश्न त्यांना पडले. आणि त्यांनी मग ते व्यासांना विचारलं. व्यासांनी त्याचं त्यांना उत्तर दिलं, पण त्याचं समाधान झालं नाही. मग त्यांना जनकाकडे पाठवलं. ते आपल्याला माहितीच आहे की जनक राजांनी नेहमीप्रमाणे त्यांची परीक्षा घेतली, त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं. संगम त्यक्त्वा सुखी भव असं त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं, तरी ते आपले गेले त्यांच्याकडे. आणि मग त्यांनी तेच प्रश्न विचारले, तेच उत्तर दिलं. आता जे उत्तर काय आहे, असं म्हणतात परमार्थामध्ये अपडेट काहीच नाही. जे सांगून ठेवलेलं आहे, जे शिवानी पार्वतीला सांगितलं तेच तत्वज्ञान पुढे पुढे मच्छिंद्रनाथांनी यांना सांगितलं आणि पुढे पुढे आपल्या गुरुकृपेपर्यंत, गुरु परंपरेमध्ये तेच आलेलं आहे. वेगळं काय सांगणार आहे. त्यांनी स्वतः म्हणजे ज्ञानी होते, त्यांनी स्वतः अभ्यास केला होता, व्यासांनी त्यांना सांगितलं होतं, आणि तरी पण मग त्यांचं समाधान होत नव्हतं. कारण काय की गुरु पाहिजे, गुरु कृपेने शिक्कामोर्तब पाहिजे, आणि गुरु सांगतील तेव्हाच त्याला सत्यता येते. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं. मग शुकाचार्यांनी सांगितलं, मग त्या जनकराजांनी उत्तर दिलं त्यांना. मग तेव्हा त्यांचं समाधान झालं. आणि मग शेवटी शुकाचार्य म्हणाले की हो, माझ्या वडिलांनी मला हेच सांगितलं, ग्रंथांमध्ये मी हेच वाचलं, मी स्वतः जे परिश्रम केलं, मी जे चिंतन केलं तेच वाचलं, मी ज्या माझ्या कुटियामध्ये राहत होतो आणि तिथे मी वेगवेगळे ग्रंथ वाचले, त्याच्यामध्ये पण मी हेच हे केलं, आणि आज तुम्ही सुद्धा मला तेच सांगितलं आहे. आणि त्याच्यावरून माझ्या हे लक्षात आलं की हे जे दिसणारं जग आहे
हे काही सत्य नाही, हा भ्रम आहे आणि हे पंचमहाभूतांचं आहे आणि जगाचा आत्यंतिक प्रलय जेव्हा होईल तेव्हा ते ईश्वराच्या योजनेप्रमाणे ते नष्ट होणार आहे हे त्यांना ज्ञान झालं आणि मग त्यांची समाधी लागली. आता याच्यासाठी एक गोष्ट सांगते. एक गुरु होते आणि एक शिष्य होते. त्या शिष्याने विचारलं की गुरुजी ब्रह्म म्हणजे काय? त्यांनी पद्मासन घातलं, डोळे मिटले आणि ते आपले शांत बसले. म्हणाले की त्यांना वाटलं की थोडा वेळ वाट पाहिली, गुरुजी आपले डोळे मिटूनच बसलेले. म्हणे गुरुजी ब्रह्म म्हणजे काय? त्यांनी काही पुन्हा डोळे उघडले नाही, ते आपले जसे ना तसे. त्यांना वाटले यांना की ऐकूच नाही लागलं बा, यांचे आता काय ध्यानात मग्न झाले. गुरुजी मी म्हणतो की ब्रह्म म्हणजे काय? त्यांनी मग डोळे उघडले, तू भंग केला म्हणे, रसो वै सहा असं सांगितलं आणि प्रशांतो वै सहा, प्रशांत शांत अवस्था. त्याच्याविषयी काही बोलण्यासारखं काहीच नाही. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्ते छिन्न संशया. कारण काय आहे की ब्रह्म असं आहे, ब्रह्म असं आहे, किती सांगितलं तरी तो सांगण्याचा विषयच नाही. बुद्धीला समजत नाही, बुद्धीला आत्मज्ञान होत नाही. हे जेवढं खरंच, पण बुद्धीशिवाय होत नाही. हे काका म्हणतात बुद्धीला आत्मज्ञान होत नाही पण बुद्धीशिवाय होत नाही. शब्दांनी कळत नाही पण शेवटी शब्दांनीच सांगावं लागतं. आणि एवढं सगळं सांगितलं तरी त्याच्याविषयी काही सांगता येत नाही. तो कसा अनुभवाचाच विषय आहे, तर आपण अनुभव घ्यायचा आणि याप्रमाणे अनुभव घ्यावा आणि दासबोधाचा अभ्यास करून त्याप्रमाणे आपण आपलं जीवन धन्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि बालाजीच्या चरणी अशी प्रार्थना करते की आपल्या सर्वांना त्या ब्रह्माचा अनुभव घ्यावा आणि जे काय ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला गुरुकृपेने प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. दृश्य म्हणजे आपल्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून अनुभवता येणारी प्रत्येक गोष्ट. निरसन म्हणजे नष्ट करणे. दृश्य निरसन म्हणजे जगाच्या स्वरूपाचे खरे ज्ञान. हे खरे ज्ञान प्राप्त झाल्यावर माणूस स्वतःच्या आत असलेल्या आत्मतत्वाकडे वळतो. अतिशय श्रीमती नीलाताईंनी आपल्या रसाळ आणि ओजस्वी वाणीतून सुंदर व आकर्षक उदाहरणाद्वारे इथे उपस्थित श्रोतृवर्गाला श्रवण सुखाची प्राप्ती करून दिली. त्याबद्दल श्री बालाजी देवस्थान तर्फे मी त्यांचे आभार मानते. इथे उपस्थित श्रोतृवर्गाचे सुद्धा आभार मानते. उद्याच्या प्रवचनाचा विषय आहे मानव लक्षण व प्रवचनकार आहेत वर्षाताई दामले. आता प्रसाद वितरण होईल, नंतर कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.